जय शेवालाल, जय भोर. देवी सज्जन हो. मग दास महाराज, मुक्काम पोस्ट फुलुंब्री, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. मग शेवालाल महाराजेर जीवन चरित्र, शेवालाल महाराजेर मग कथा करू छू. गामोगाम धर्म जागरणेरो काम करू छू. धर्म जागरणेरो काम करत असताना समाजेनं हितेरो उपदेश, समाजेर काहीतरी विकास व आणि दुसरवाद आपण शेवालाल महाराज और जीवनेमय आताणी और जीवनी म्हणजे वो काही काही कार्य किदो. कार्य करत असताना समाजेरे सारू काही किदो आणि समाजेर सारू किदो तो किदो. समाज कोई सांभळो कोणी પછી એક બચનેમય म्हणजे भविष्यवाणीमय सुद्धा केंच लोगो अशी खबर मग गामोगाम गोरुनो कुचू आणि ई मारो कार्यच. जय शेवालाल. तो शेवादास महाराजेर जीवनेर सुरुवात जर की दे तो भगवान शेवादास महाराजेर हमार पूर्वज, हमार बाप दादा ये 3 अवतार के मिलेच. पहिलो अवतार शेवादास महाराजेर देवदत्त गवळीरे घरव्यो. देवदत्त गवळीरे घरव्यो जना बापेरो नाम देवदत्त आणि याडीरो नाम सत्यवती. आता पहिलो अवतार व्यो भगवान शेवालाल महाराजेर धानुसात नामे थी. और नंतर भगवान शेवादास महाराजेरो दूसरो अवतार. પછી दूसरो अवतार कतव्यो आबू गडेरे माय. आबू गडेरे माय व्यो राजा आंबरेरे घर, आंबर राजा बाप आणि देव का माता याडी. अब वो तो दूसरो अवतार व्यो जना वो तो ओरो नाम याडी बाप. पंचांकडान ब्राह्मणे करती और नामकरण सोहळा की दे ज्योतिष ब्राह्मण बना तो जना और नाम सूरा भगत पड़ो सुरासात. अब सुरासात महाराज जना नाम पड़ो तो सुरासात महाराज और जीवने में और जीवनी कई कई छ वो कत जान कई काम किलो वही भी हम थोड़ा काचा समाजे. और नंतर कुळ गोरुरे में तीसरो अवतार व्यो. तीसरो अवतार व्यो जना और बाप म्हणन आयो भीमानायक आणि माता म्हणन आई लक्ष्मी. लक्ष्मी वो बाद में नाम पड़ो और आंगाड़ी और नाम धर्मणे. बापे घर लक्ष्मी नाम आणि पती घर म्हणजे धर्मणे नाम. यही नामे बद्दल हम बोलाचा. तो आसो मारवाळो कार्यच. तो मग भगवान शेवालाल महाराजेर थोडसे पहिले अवतारेर कथा तमेना कुचू. भगवान शेवालाल महाराजेर पहिलो अवतार हानो व्यो की एक साधू, एक सज्जन किंवा शास्त्रीय भाषेमध्ये आपण वो नारद पकडा. नारद जी आयो हातेरेमय विना एक हातेरेमय राम टाळिले. जसे प्रकारे देश भ्रमण किदो स्वामी विवेकानंद उसी प्रकारे वो साधू आयो आणि देश भ्रमण किदो. देश भ्रमण करत असताना भारत देश फरत असताना वो देखो की भा दुनियामध्ये कसे लोक रच आचे कतराचं बला कतराचं इंदूर आचार काय इंदूर विचार काय केर खानपान काय उडबेस कतच असे हानु आन फरन देखरो छो. कोण एक साधू जेना आपण नारद का हमार पोती मैलक मेलेच नारद. तो नारद केन कच जे कनाई न रद्दव हा वो नारद कच करताने साधू संत कने नष्ट वेईने कहावेईने कि महात्मा के मेलेच संत न होते तो जलमरता संसार. करताने तमेन भी केरच दिलोकून सोय मद्दो आणि दिलोकून जागे मद्दो. हा ना एक भ्रष्ट नेता आणि पापी इंसान हे दोन जागे मद्दो. भ्रष्ट नेता आणि पापी इंसान हे दोन जागे मद्दो आणि सज्जनेनं आणि धर्म जागरण करेवाळे सोय मद्दो. हा हे जर सोजाय संत आणि सैनिक हे दुई जागृत चावच. संत जर सोजाय तो धर्म ग्रंथ से वला जाय
आणि सैनिक जर सोजाय तो विदेशी सत्ता देशे आक्रमण करली। ओरे सारू ए संतेर इतिहास गारेचा तो संत फेरी मारोच धरती पर। अब धरती फेरी मारत असताना देखच तो लोक लोभे रे माई, अभिमाने रे माई, जेर जेर गर्वे रे माई, जेर जेर टेशे रे माई जीवन जगरेच। अब जीवन जगरेच जनाऊ साधु विचार करेन लगो या भगवान ईश्वर आत्रा एक बुद्धिजीवी मन क्या सद सद विवेक विचारी मन क्या ईश्वर बनायो आणि वो मन क्या देखाचा आपण तो वो मन क्या छे निके आता पाप करोच परस्त्री कुदृष्टी डाळरोच परस्त्री नछे निके आणि काम वासना जागृत करो छोन देखता आसो मानव जना दुःख वाटेन लगो साधून वो धारदेन समजा दुःख वाटेन लगो। अब दुःख वाटेन लगो तो मने में शोक की दो काई भगवान तार दुनिया रे चारी खाणी माई एक श्रेष्ठ मानव बना पण वो आता छे नहीं कई पाप करेन लगो। तो नेमका पाप केन किया आपण की जे मन क्या सजने न छळरोच आचे लोक विनाश करोच केरी सगळी नकता तोरोच जत भागवत कथा कीर्तन किंवा कोई सात्विक कार्य चालूच होता अंशेनी काही अनर्थ करोच होतो विठंबना करोच नाश करोच ओन पाप। आजी के अंकच शास्त्रीय भाषा रे माई पाप जो अपना चाहे वो पापात्मा, जो अपनों का चाहे वो पुण्यात्मा और जो सबका चाहे वो परमात्मा। पच आपण भलो करे वाळो कोण रह की दुर्योधन दुशासन रह एक है मारूच भलो वेचाव दुसरे न वेचाव हाँ वो पापात्मा। अन धर्मराज युधिष्ठिर मारी भलो वन मारला ये दुर्शेर भलो हाँ वो पुण्यात्मा शेर भलो देखे वाळो आणि पूर्ण सृष्टि जे भलो देखरो वे वो परमात्मा। कारण वो विचार मन क्या माई चालच तो नारद के लोगो साधु के लोगो भगवान अरे काही लोक वेगे से जेर जेर लोभे रे माईच क्रोधे रे माईच अभिमाने रे माईच दुखी वेगो आणि जायद भा आपण ना मंदिरे जाऊन एखादी संस्था जाण थोड़ा विसावा लेणो भेट जाणो तर मने न तरी सुख मळे करन मंदिर के हाँ मने न सुख मळे ठिकाणे रे नाम मंदिर हाँ मन म्हणजे आत्मा हाँ मन म्हणजे आत्मा एन धीर म्हणजे आनंद हाँ ओन मंदिर कच वो मंदिरे में जाणो करन विचार कीधो तो जारो 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 जात असताना आसवात वेगी वाटे पर एक घर लागो एक कुटिया सापड़ी। वो कुटिया पर देखो तो बाप वो तो एक तुलसी रो पौधा हनो प्रफुल्लित वो तो फूल बाग बगीचा म्हणजे आनंद आनंद वाटो जना देखणू भात कोण देखणू तो तुकारी मारो अनेक माई हाँ माई कहते बरोबर घरे माहिती याडी निकली जेरो नाम सत्यवती वो माता निकली आणि वो माता निकलन वो साधु रूप निहारेन लगी साधून देखेन लगी तो साधुवन ईश्वरीय वाटो ईश्वरीय रूप वाटो ईश्वरीय अंश वाटो तो बाप रे मने रे मैं कल्पना की दी मने मैं हानु समझी कि बाप ईश्वर तुम्हार दरबारे पाओगो कहे हनुमान मने न छेने कहे कल्पना करे बाद अतिथिरो सत्कार करो मान के मानवेरो धर्म हाँ आए हुए अतिथि सम्मान करो ई धर्माच। कारण हमारे शास्त्रीय माहिकच अतिथि घर जर आतो वे तो आपण देवी समान छ हाँ किंवा ना बेशन बाज दो वन बाज न देते हुए तो एक गिलास पानी तरी दो पानी जर न देते हुए तो वन और खुश खबर तरी विचारो खुश खबर जर न विचारते हुए तो मुंडे थी मुस्कुराहट तरी दो मुंडे थी जरी मुस्कुराहट न देते हुए तो जन्मन जीवेरो काही फायदो छे। हा महत्वाचा की जीवनच वर्षारू म्हणूच की આપણે म्हणजे काहीतरी जन कल्याण करेलो स्वतः तो सारी जगच करो स्वतः सारू शेच करो पण दुसरे सारू करो ये मानवेरो धर्म છે।
तो बच सत्यवती माता ना नारद मुनि देखो देखेर बाद पूछे लगो माता तो सत्यवती माता वो साधु से निकई प्रणाम की दी म्हणजे पाव दर्शन लीधी आ पाव दर्शन लीधी जना वो साधु महाराज पगे प ए याडे आकी माहिर दी आंसू पड़ गए। अब आंसू पड़ गए जना साधु विचारे लगो माता सेवा तेथी तो संतुष्ट दकारीची आनंद दकारीची पण रोरीची का माता दुःख काहीच जना कहने लगी महाराज अब डूंगर बळतो सारी जग देखच पण मन बळ आत्मा बळवो ईश्वरेन मालम रच कारण वो कहने लगी दुःख काही वताणो दुःख काही वताणो ही दुनियाच दुखे ती भरीच हा तो से मन क्या दुखी रच आज कोई सुखी छे गहन कहा कि दुखी कहा पर को कई मत में गरीबे ना अमीर बणो वाटच अमीरेन जेनी काही सुंदर दिखाव वाटच कुंवारीन वाया करू वाटच आणि वाया वाळेन मोत मागू वाटच म्हणजे शेन दुःखच केर वतला म्हणजे वर्धंतर म्हणजे काही काही अंदूर अपेक्षा रच आता गरीब आणि अमीर कोई छे कहा गरीब अमीर कोई छे मारवाड़ो क्यों छ ऊट पर भाती दोइन भी धासणो लागे छ कशेन धासणो लागे छ गरीबेन जेनी काही बाटी कमाईन धासणो लागे छ गरीबेन बाटी कमाईन धासणो लागे छ आणि अमीरेन बाटी जिरायन धासणो लागे छ कारण गरीब अमीर कोई छे से आपण भगवानेर बेटी बेटा छा हा से भगवानेर बेटी बेटा छा हनु का केरो छमा कि पैसा एक महात्मा के मेलो छ प्रकाश पोहरे देशोन्नति रो संपादक छ वो एक लेख लखो तो पैसा भगवान तो नहीं लेकिन भगवान से कम नहीं ये पर मो विचार कीधो हनु कहा कोई भाऊ जना वाटो की पिसाती भोजनेर से सामग्री मळ શકે છે પણ ભૂખ મળે મળે જ કઈ पिसाती गादी गलीच्या एसी पलंग हा सेवात મળે છે પણ નીંદ મળે જ કઈ નીંદ મળે નહીં કારણ ભગવાન તો છે એવા પણ ભગવાન એથી કમી છે કારણ લોકો છો तो बोलत असताना एक विषय हादागो करणी बात बोलते तो और नंतर सत्यवती माता साधु महाराज कहने लोगो याडे कहा दुःख करीची तो सत्यवती माता वन की देख महाराज म जेने कहे ये सारू दुखी अब वताणु न पण आप तू केज रोची तो केदू छो कि सेवा तो सदैव मालक भी आसो छ भगवान शरीको छ मालक कने आत्मा दुखाय नहीं कतनानी पति पत्नी भी आचरण लागस पति पत्नी एंदो माई छनी कहे आचे विचार रही जाऊं पति पत्नी स्वभाव विश्वास आणि पसंत ऐके ध्यानी माई पति पत्नी स्वभाव विश्वास आणि पसंत आणि ये एक रही जाऊं आवडी निवडी एक रही छाणो येंदू माई जर वंदूर ये वो समजा विभाजन दो तत्व जर न पडते वे तो होत छे ने कई लक्ष्मी देने बस हाँ करताणी पति पत्नी भी आश्चर्य रो तो के लग्यो महाराज देर मालक खूब आचो छ देव वृत्ती रो छ पण संतती छे नहीं कई के लगी संतति छे नहीं बेटी बेटा छे नहीं अब बेटी बेटा छे ने तो वो तो भक्त है वो भक्त के लगो याडे ई तार खबर म भगवान एम कुछ भक्ति रोज भगवान से हाँ वो के लगो याडे ई तार खबर म भगवान ते कुछो आणि भगवंत चेन पोसे वाळो दुसरो कोणच उता पर कृपा करिए जरूर करिए आणि मार भी वो हाक सांभळीए हाँ तो मार भी हाक सांभळीए तो एर सारो तो काही चिंता छोड़ दाजे थी साधुवन आश्वासन देवो विश्वास देवो हाँ जरूर म तारवाळो संदेश भगवान के वाळो तो बेटा म मांगन देवा तो वो साधुरन सत्यवती मातार हानो संवाद वियो हानो वेर बाद वो जे साधु छ वो जे हम काचा नारद जी उच लोगो भगवान रे कन आणि भगवान शिव दकारो तो ध्यानस्थ वन बेशेर बाद नारद आयो पत्र ध्यान साधना परती वो उठो आणि नारद जी सन्मान कीधो नारद जी आसन दिनो भगवान सुधा भक्तेन बेशेंद छ तो आसन दिनो वन केन लगो वन केन लगो नारद जी और मूर्ति लोग उबगो तो बातू
कहीं देखो जगह में तो कहने लगो भगवान कहीं को केतु आईने वो रोए लगो म्हणजे आत्रा दुखी दुनिया दकारे लोक आत्रा दुखी दुनिया दकारे आणि आजी पाप बोलरो म्हणजे पाप केन की आज मांस मदिरा पिताणी से सर्वनाश करोच कई लोक हम देखाचा याडी बापेन पोषेने कई लोक याडी बाप बूढ़े देखाचा वृद्ध आश्रम में खारेच कई देखाचा हम अत्याचार म्हणजे अराजकता करे वाळो होना पण पाप का असो वाटे नको पच पण भगवान वरी माई सत्यच वरीमाई सत्यच नाही तो वते एक सत्यवती माताच खूप दुखीच तो वच वर काही मागणीच नारद का दुखीच काय वेगो तो भगवान वन बेटा चारोच वन बेटा चारोच ए बेटा शेरज इच्छारच म्हणजे भागवती माय हनु सांभळेचा हम आत्मदेव भगवान एक दान शिकायत करे लोगो भगवान ने कहने लोगो कि आत्मदेव ब्राह्मण अब आत्मदेव ब्राह्मण रहेर बाद वो भगवान ने कहने लोगो भगवान मनुष्य निकाय वाया चाल और भगवान को ना रे आत्मदेव वाया मई मत बोल रे बड़ा पण आत्मदेव मानो कोणी 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 वाया चाल ठीक से वाया करा पर वाया कर ली दो तो आत्मदेव ने वीर मळे और नाम धुंधली आबू धुंधली मळी ये तो आत्मदेव आबू धुंधली मळे तो પછી आत्मदेव बेटी बेटा कही चालू पड़ी પછી आजी भगवान के लोगो भगवान मन बेटी बेटा चाह अरे यमाई सुख लखला बेटा कैसे मांगरो छे बेटा तो दुखेर कारण हानु का केरोच में एक महात्मा के मेलोच 4 रंगेर बेटा रस 4 रंगेर बेटा रच पहलो बेटा रच लेनदार दूसरो बेटा रच उदासी तीसरो बेटा रच दुश्मन और चौथो बेटा वश्यवक पछ लेनदार बेटा कई करे नानक्याथी मोठो वे जाव चेड़ी बापे कन नानक्याथी मोठो वेगो बेटी बेटा वेगे देर 4 हाथ कर दी दो बेटी बेटा वेगे वेर बाद बापे वाळो हिस्सो लेताणी बटवारा करताणी और वो नाड़ी वे जाव सियाड़ी बापेन केनी देखीनी वनकस लेनदार आणि एक बेटा दुसरो उदासी वो आसो याडी बापेन उदास रकाडच कने जोनो सुख देनी जना वखत अरे बापू तू कशे रिव्यू न वस्तो फायदोर तू येताणे न सुख तारखंती न तू उदास रकाडच याडी बापेनी दुसरो बेटा आणि तिसरो बेटा दुश्मन बेटा केन कच ई पगे पगे म याडी बापेन क्रास करे वाळो याडी बापेर वात न माने वाळो याडी बापेर न सांभळे वाळो ये बेटा दुश्मन याडी बापेन कती कती तो हम देखाचा महाराज भजन कीर्तन भागवत पोथी पुराण कराचा तो बेटा याडी बापे मार सुद्धा देरेच उनका दुश्मन ये वेगे 3 बेटा आणि चौथो बेटा आवच सेवक अब सेवक बेटा केन मळिया की आपण जर केरी सेवा करते व्या तो सेवक बेटा जरूर मळिया आपण सेवा जर न करते व्या तो सेवक बेटा मळवाळो छे तो मत मैंने आत्मदेवेर कथा करो तो आत्मदेव भगवान ने कह लगो भगवान एक बेटा चाहे बेटी बेटा चाहे वो भगवान देर को आर बेटा मत मांग पण सांभळो कोने म्हणजे कहा पुत्र सुख वेगळोच पुत्र वेरो सुख वेगळोच आणि पुत्रे कंती मळेवाळो सुख वेगळोच दोय माई फरक बेटी बेटा व जन्म वो सुख अलग पण जन्म वेर बाद वरकंती मोणो सुख मोणो ये बात अलग तो भगवान प्रसाद दिनो जो लागू इतार भार्यान दे द तारा धांगीने दे द जो तो न बेटा वे जा तो और भार्यार धुंधली वो कई काम की दी आप मयन खाली वो मन बेटी बेटा वे जाए मार नूर ढल जाए जवानी ढल जाए मार रूप बदल जाए पण वो कई की दी और कने एक भेन दासी करन काम कर किंवा और बहन समजा आपण वन फळ देना की वही आधो फळ खाल्ली आणि आधो फळ वकोल्डी फेक दिली आ वकोल्डी फेक दिली तो गावडी खाल्ली आणि ही खाधी तो येने एक बेटाव्यो आणि गावडी सुद्धा एक वाराव्यो गावडी सुद्धा बेटाव्यो तो गावडीनं येन जे बेटाव्यो एर नाम पाणा के धुंधकारी आणि गावडीन जे बेटाव्यो और नाम पाणा के गोकर्ण
હા, એ બેટા નામ પાણા કે ધૂંધકારી ધૂંધલી ચભાયેરી આડીરના તો ધૂંધકારી पण धूंधकारी आसो जन्मो मांस पियेरो मदिरा खायरो चरस गांजा म्हणजे व्यसनी वेवो म्हणजे वरनाम धूंधकारी પછી વનજ પાપ કચે જે ધૂંધ કરવો છે પાપ કચે असो आणि एक गोकर्ण म्हणजे गावडी भी मनक्याचं एक रूप पण कानवर मोठे मोठे પછી ધૂંધકારી અત્યાચાર કરકરન મરગો અત્યાચાર કરકરન મરગો અનુ પ્રેત આત્મા हाँ प्रेत आत्मा वो तो प्रेत आत्मा वो तू शेन सताव कीधो अब शेन सताव कीधो तो धुंधकारी आसोर भारत भ्रमण करे वालो साधु संतेम जान बेसे वालो देव दर्शन करे वालो तीर्थ यात्रा करे वालो वो कईक साले बाद गामे में आयो तो अन गामे वाल कहने लगे अरे बापू तुझे सज्जनची आचो छिरे पण तार भाई हमें भारी सतारो तो काय वो आर वो असे काम करन शेन भूत लागरोच म्हणजे प्रेत आत्मा का नाही काय आपण ओसो वेरोज वा तो ओळखंती तू आगो येतांडे वाळे सडा तोर सरू काही कणू लागे वा પછી એક મહાત્માન જાણ વિચારો માર ભાઈન ભા પ્રેત येवनी रे माहिती मुक्तता मळाय सरू मन काही कणू लागे जणू महात्मा केन लगो ओतक लागो तू भागवत बसा आणि भागवत जर बसारीस तो ओरो उद्धार वे जाय हां करताने भागवतेमय भगवान हाँ माँ महात्मा आणि परमात्मा हाँ ये तीन देव मोठेच ये तीन देवेर आशीर्वाद भी मनक्यान ले जरूरी कहा माँ बचपणो संभाळच महात्मा नियत न बिगड़ कारण जवानी संभाळच आणि परमात्मा बुढापा सदारलच बुढापा म्हणजे मरण सदारलच आणि माँ महात्मा आणि परमात्मा ये तीन शब्द जर आपण पुराणी माहिती शास्त्रीय माहिती काढले देणे तो पुराण शास्त्र कागदेर किमते मायवेजा आणि ऐसे ते मोठे देवचं याडी बापेन पूजो याडी बापेन सेवा करो महात्मा घराय होये महात्मा खानपान विचारो हाँ आणि परमात्मा ईश्वरेश्वरी झाडेर पान हालेनी ई वात मत करो करताणी आजी एक वातेदार वात हारदा की तो खेदू छू बंजारा गोरठी बोल रेसा आपण तो हाँ की दिवात भुलेरीच दिवात न भुलेरीच પછી दिवात न भुलेरीच कोणशीच એ આંગળી खेदू छू न भुलेर वात म्हणजे एक वात भगवाने शिवाय झाडेरो पान हालेनी ई वात भुलेर છે ને हाँ आणि दुसर वात आजी कोणच भुलेर છે ને એકદન आपण મરેજ વાળશે ई भी भुलेर છે ને चनी ये दिवात का नहीं भूले चनी आणि दिवात भूल जाय रो अथवा दिवात कोणशी भूल जाय रो एक जर आपण जर केरी आचो कर मेलेव्या तू भूल जाय रो कहा घडी घडी दौरायर छे ने घडी घडी जर तमोन केव की दे तो आचो करन काही फायदो कोणी ये बात भूल जाय रो आणि दुसर बात आजी कोण भूल जाय रो आपण जर एखादी कोई तिरेत मनक्या किंवा एखादी कोई भी व्यक्ति आपण जर काही बला कर मेलोवे तो ये भूल जाय रो ती वैर भाव रखाडे छे ये दिवात भूलेरीच दिवात न भूलेरीच करताणी असो तो सत्यवती मातार आपण कथा केली ते कथा करत असताना नारद मुनी भगवाने जानके लगो भगवान ओन सेवाता आनंदाचं पण बेटाशे नाही तो बेटाचा आवच तो भगवान शंकर कैलासपती एक कोईतरी विधीर विधान लकेवाळो विधाताचं आपण हवालच के की ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देवच ब्रह्माचेनी काही उत्पत्ती करायचं विष्णूचेनी काही पालन करायचं आणि शिवशेनी काही संहार करायचं नाही हाँ तो पच वो उत्पत्ति करे वाले विधि विधान लखे वाले विधाता उत्पत्ति करे वाले ब्रह्माजी कनगे आणि जाताने नोंद के की सत्यवती माता कर्मेमय काहीच देख तो देखच तोर कर्मेमय छे ने काही बीट बीटाचे नाही संतती छे नहीं तो पर संतती छे नहीं तो आप कुबा मग तो याडीन की आयो भगवान भक्तेरो काम करच अन पचू याडी तो वाट देख रे छो तो बेटा दे देवदत्त गवळे आणि सत्यवती माता बेटाचे तो देवेन ध्यान की दे
तो नारद भगवान ने कहने लगो कि भगवान और कर्म में कई छे देख भा तो बस देखे तो और में संतति छे। अब संतति छे जना नारद कहने लगो भगवान में तो सत्यवती माता ने किया छू कि वन अपने बेटा देनो लागस પછી જો તું અંજા કે હાજી ભગવાન તાર કર્મ તો સંતતિ છે ને પણ ભગવાન શંકર સ્વતા તાર ઉદરી જન્મ લેવાળો છે। ભગવાન શંકર સ્વતઃ તાર ઉદરી આડી જન્મ લેવાળો છે। હાનું જાણતું હન કે હાનું ભગવાન શંકર નારદજીને કહેતા भगवान शंकर नारद जी के बाद नारद जी आ सत्यवती माता के लगो देखेड़ी हाँ भगवान शंकर स्वतः तार उदरी जन्म लो कोच पण आजी एक बात कोच मना की मग अतिथी वेताणी नाही अतिथी म्हणजे पाहुणा पामणो वेताणी नाही काही दन देऊन पद चलो जायो तो उजर मान्य वेतो कर तू सत्यवती माता कहना के ठीक बात छबा महाराज मारो भांजपणो तो फिर जाए ने हाँ उतरे टाइमे सारू जरी आयो मार बेटा रेन रो तरी मार वांजपणो फिर जाय जगे माई जेवण आज वांजडी वांजोट छ वांजवाच उकलंक करी उतरी हट जाए तो ठीक वाच केलं भगवान तो हानो केर बाद काही दनेर नंतर सांसारिक धर्मे माई आन केर राजा देवदत्त गवळीर सोबत सांसारिक धर्मे माई आन माता छे ने काही गर्भेरे माई बाळ ठरो मातारे गर्भेरे माई बाळ ठळगो तो पाब पहलो महीना दूसरो महीना तीसरो महीना जना गर्भे माई बेटी बेटा ठर जावच जना भविष्य कळ जावची काही वेवाळो जगो उके परती कळच की वो याडींची डोहाळावच नाही डोहाळा कळच ने तने डोहाळा म्हणजे खाणो पिणो उपरती कळ जावच वेवाळ औलाद कशेच वेवाळ संतती कशेच वेवाळो बेटा किंवा बेटी कशेच एवो परती कळ जाव तो पछो डोहाळाમાં अलग अलग चमत्कार स्वप्नव्यो देव धर्म खानपानो आचो माग तो काही हरदाव तो म्हणतो पूजाच करू वाटच म्हणतो भक्तीच करू वाटच असो सुच डोहाळा व समजा तो પછી 9 મહિના 9 दिन पूरे भरायर बाद प्रसूति हुई प्रसूति रे मैं देख तो छोरा आवो छोरा वेगो देवदत्त गवળી છે ને કઈ આચો મન કે તો छोरा नाम पाडो काही नाम पाडो धानुसात ओवर नाम पाडो धानुसात પછી धानुसात महाराज नाम पाडे बाद वो धानुसात महाराज सत्यवती माता અને देवदत्त गवळीर याडी बापी दोयवर और लाड प्यारे माई पल बडोव्यो अब नानक्याती मोठो व्यो अब नानक्याती मोठो व्यो तो आची विचारी जर याडी बाप व्यो तो विचारीच बेटी बेटा